आली आता चाली का वरी झोपली का हो आली ना पडा त्याच्यावरच वरी गुट्यावर पडा लागली पा आता लागली पा पाणी येते आता पा केलं का? तर शेतकरी मित्रांनो नमस्कार. आणि बघू शकता हा आपण जुना कंपनीचा सोलार पंप इन्स्टॉलेशन केलेला आहे आणि हा 5 HP चा सोलार पंप आहे. याचं नेमकं खासियत कशी आहे आणि मटेरियल किती दिवसात आलं आणि पंप कसा आहे याबद्दल आपण तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन घंटी ऑलवर सेट करा जेणेकरून आपले सोलार पंपाच्या संदर्भात जे व्हिडिओ असतात ते तुमच्या चॅनलपर्यंत पोहोचतील मित्रांनो. तर मित्रांनो हा पंप 5 HP चा असून हा DC पंप आहे आणि हा पंप मोबाईलवरती चालू बंद होतो किंवा नाही हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे. आणि कंपनी नेमकी कशी आहे याबद्दल तुम्हाला सुद्धा माहिती मी देणार आहे. मित्रांनो इकडे बघू शकता हे जे आपलं सोलार पंप आहे सोलार पंपाचं स्ट्रक्चर अतिशय चांगल्या प्रकारचं असून आणि एकदम मजबूत आहे. जेणेकरून मित्रांनो जे आपलं 5 वर्ष वॉरंटी असते ते जर 5 वर्ष वॉरंटी असते जर आपला पंप वेळोवेळी जर खराब होत असेल किंवा उडून जात असेल तर हे आपले मेन स्ट्रक्चरवर डिपेंड असते. स्ट्रक्चर मजबूत असणं हे पंपासाठी कॉम्फर्टेबल आहे. आणि पंप बघू शकता असल्या प्रकारचं फाउंडेशन केलेलं आहे. याला आपण 2x2चा एक फाउंडेशनचा वटासुद्धा आपल्याला करायचा आहे. आणि इकडे बघू शकता की हे जे सोलार पंप आहे जुना कंपनीचा ते स्वतः जुना कंपनी पॅनल मॅन्युफॅक्चर करते आणि स्ट्रक्चरसुद्धा मॅन्युफॅक्चर करते. आणि मोटर पंप कंट्रोलर हे इकोट्रॉन कंपनीचं म्हणजे आपल्या इकोजन कंपनीचं प्रोडक्ट वापरते. तर सांगायचं म्हणजे मित्रांनो जर हा कोणाला सोलार पंप आपल्या मोबाईलवरती चालू बंद करायचा असेल तर कंट्रोलरच्या साईडने एक फोटो आहे त्या फोटो आपल्याला मोबाईलवरती व्हॉट्सअपला पाठवावा. ठीक आहे. आणि तुम्हाला मी थोडक्यात त्याचं पाण्याचं प्रेशर दाखवतो नेमकं कशा प्रकारचं आहे. तर तत्पूर्वी मित्रांनो तुम्हाला 2 गोष्टी सांगतो. जे आपली मित्रांनो आर्थिंग असते ते आपण कंपल्सरी द्यायला पाहिजेत. इकडे बघू शकता इथून एक आपला आर्थिंगचा वायर येतो आणि जमिनीमध्ये आपण आर्थिंग पावडर टाकून व्यवस्थितरित्या केलेलं आहे. ठीक आहे. आणि इकडे पण आपलं जे वीजरोधक आहे आपण त्याला लाइटिंग अरेस्टर असं म्हणतो. हे वीजरोधक लावणं अत्यंत जरुरी आहे जेणेकरून आपल्या शेतामध्ये जवळपास वीज पडणार नाही. याची पण इथून एक वायर आपण जोडलेलं आहे आणि तिथं एक आर्थिंग दिलेली आहे आणि त्यामध्ये आपण आर्थिंग पावडरसुद्धा टाकलेलं आहे. हे देणं पण अत्यंत जरुरी आहे मित्रांनो. तर मित्रांनो या कंपनीचा तुम्हाला मी पाण्याचा रिझल्ट दाखवतो नेमकं कसं आहे कसं नाही. तर इकडे बघू शकता जवळपास मी आता 2 वाजलेले आहेत आणि 2 वाजता मित्रांनो पाण्याचं प्रेशर पाहू शकता. अशा प्रकारचं हे प्रेशर आहे आणि पाणी एकदम जबरदस्त मारायला मित्रांनो 2 इंची डिलिव्हरी आहे आणि प्रेशर पण पाहू शकता एकदम चांगल्या प्रकारचं प्रेशर दिसतंय. तर मित्रांनो आपण शेतकऱ्याची थोडक्यात 2 मिनिटात मुलाखत घेऊ. नेमकं शेतकरी पैसे भरल्यापासून त्यांचा प्रवास कसा झाला याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊ. आम्ही मागच्या दिवाळीच्या वेळेस भरला होता पण ते काही तांत्रिक बिघाड असल्यामुळे समजा आम्हाला उशिरा पंप भेटला. पण आता सध्या समाधानी आहो आम्ही काहून तर पाणी बी व्यवस्थित मारतं आणि स्ट्रक्चर बी व्यवस्थित आहे. समजा तुमचं नाव आणि गाव पूर्ण सांग. आम्ही समजा लोगावचे राहणारे आहे शुभम मगर. तर समजा पप्पाच्या नावावरती फॉर्म टाकला होता आम्ही. तर त्याच्यानंतर आम्हाला समजा यायसाठी थोडासा उशीर लागला पण सध्या समाधानी आहे. पाणी बी मस्त मारायला व्यवस्थित. पंप निवड केल्यापासून किती दिवसात पंप आला? पंप निवड